उमेदवारांनी खरी माघार घेतलेली आहे. अजून देखील आता ते 5 तास वेळ उरलेली आहे. निवडणूक बिनविरोध होईल वाटतं. आपल्या बरोबर आहेत. त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आहोत. दादांनी अनेक दशकं खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती. आता महायुतीची सरकार आहे. पण मला वाटतंय की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चालला आहे. पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलं आहे, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून तिथं आधी दिलं नाही. तर असे त्यांची काय कारणे होते. बारामतीच्या उमेदवारांनी बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतो की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले. अशा उमेदवारांना आपण काय सांगाल? उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसं निर्णय घेतला असेल त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी बिनविरोध होईल असं तरी वाटत नाही. प्रयत्न तर चालू आहे अक्षर सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? तर पहिलं बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरेजी आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आता यापुढे तालुक्यात समन्वयानं काम करणार आहात काँग्रेसला? यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर खूप आनंद 2029मध्ये आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, बारामतीकरांचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्यांनी वैली साहेबांना विजय केला? मला वाटतं 1 लाखच्या वरतीच झाली. आता खरं तर प्रचाराचा नारळ कनेरीला फुटतो. कशा पद्धतीने नियोजन असेल त्या संदर्भात अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची. तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं. त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण सभा होणार त्या दिवशी तिथे नाही, सभा मी नाही करणार. आत्मचिंतन त्या ठिकाणी जाऊन फक्त ओके. काफी चली है, क्या कहेंगे कांग्रेस उम्मीदवार का आभार मानेंगे? हिंदी उम्मीदवार का आभार मानता हूँ और कांग्रेस पक्ष का भी आभार मानता हूँ कि उन्होंने उनके उम्मीदवार को बताया कि उनका फॉर्म वापस लेने के लिए. आगे का क्या प्लानिंग रहेगा? अभी आगे का क्या प्लानिंग रहेगा? अभी तक 20 से ज़्यादा उम्मीदवारों ने उनका अर्ज हमने ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवारों से बात की है. हमारे पक्ष के सब लोगों ने भी बात की है. जितने फॉर्म्स हम वापस ले सकते हैं उन्हें हमारी कोशिश था. आगे का प्रचार वगैरह कैसा रहेगा? आगे का प्रचार अभी देखते हैं. अगर ये निवडणूक बिनविरोध होए तो अच्छा है,
कनेरी में सभा रहेगी, कनेरी में सभा वगैरह कुछ होने वाला है? नहीं, कनेरी में हम जाके उधर थोड़ी देर भगवान के सामने जाके प्रार्थना लेंगे और दादा के लिए उधर जाके आधे घंटे जिधर पहले सभा रहती थी उधर जाके श्रद्धांजलि वापस करेंगे। दादा, पार्थ पवारांनी आज खासदारकीची शपथ घेतली, काय भावना आहे सर? पार्थ दादांनी खासदारकीची शपथ घेतली, काय भावना आहे? भावना तर खरंच दादा त्यावेळेस असायला पाहिजे होते. तुम्ही बघितलं पार्थांनी दादांचंच गुलाबी जॅकेट तिथं घातलं आणि त्यांनी ती शपथ घेतली. मनापासून भावना तर खूप आहेत, पण त्याच्याबद्दल दादांसाठी मी आज नुसतं थोडं शांत बसलो. टाका मला